पार्ट फाईव्ह आपल्याला सुरू केलं. काय म्हणतो चालू त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये काय म्हणतो लागेल काय इंजिनचे आपण पार्ट पाहिले होते. त्याच्यामध्ये काय काय पाहिलं होतं आपण असणारे सगळे पार्ट कुठले कुठले डिझेल टँक आहे, सेल्फ स्टार्टर आहे, लाईट आहे, अल्टरनेटर आहे, बँजो बोर्ड पाहिजे होती, डबा पंप आला होता, अल्टरनेटर पाहिलं. आज आपलं प्रॅक्टिकल काय आहे की आपल्याला इंजिनचं सिलेंडर हे खुलायचं. सिलेंडर हे कशाला म्हणतात? आमच्यावर फुटलेला असतो आपण म्हणतो आपण त्याला दाखवून असते आपल्या अशा प्रकारे तो असते आपला सिलेंडरचा हेड. हा सिलेंडरचा हेड आपण करू. खोलायचे कसे असतात? क्रॉसमध्ये हा खोलल्याच्या नंतर याला खोलला पाहिजे, बरोबर. म्हणजे क्रॉसमध्ये खोललं का काय होईल? काय कारण असते क्रॉसमध्ये खोलायचे? हा पार्ट आहे ना म्हणजे काय म्हणजे बॅलन्स नाही, त्याच्यावर कुठल्याच प्रकारची क्रॅक येणार नाही. त्याला आपण वापरतो करेगा की हा कशा सहाय्याने वापरतो तुमच्या सहाय्याने आपण त्याला ठीक करतो, बरोबर आहे. पूर्ण खोलायचे का? नाही. हा खुलला हा म्हणला थोडासा डीप केल्यानंतर याला केला नंतर त्याला केला, बरोबर आहे. अशा प्रकारे काय करायचे क्रॉसमध्ये सगळे नट खोलून घ्यायचे. नट खोलण्याच्या पूर्वी त्याला किती काम दिलेला आहे चेक करायचं आपल्याकडे आहे. त्याच्या आपण किती दाखवतो उघडल्या जाते म्हणजे किती ते सुद्धा त्याचा तपासून घ्यायचं. आहे सिलेंडर काय असते याच्यामध्ये दोन वाल असतात. एक इनलेट वाल असतो आणि एक आउटलेट वाल असतो. इनलेट वाल कसा ओळखला जाईल? जो वाल थोडासा आकाराने छोटा असतो त्याला काय म्हणतो आपण? इनलेट वाल. तो इनलेट वालच्या ठिकाणी बसायला पाहिजे. आउटलेट वालच्या ठिकाणी बसायला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जे छान आलेले हे दिसून राहिले हे काय आहे? वॉटर जॅकेट. याच्यामधून काय होत असते? वॉटर जॅकेट. याच्यामधून पाण्याचं सर्क्युलेशन होत असते. कुठली सिस्टीम असतात ना थंड करण्याच्या पद्धती, दोन पद्धती असतात आपण पाहिल्या. कुठल्या एअर कुलिंग सिस्टीम आणि वॉटर कुलिंग सिस्टीम. कुठली सिस्टीम आहे? वॉटर कुलिंग सिस्टीम. कशावरून ओळखली हे सोल आहे म्हणून? आपण याला जी असेंबल करू सगळं डिस्मेंटल केलं आपण नंतर मग आपल्याला असेंब्लिंग केली. पण ह्याच्यापूर्वी इंजिन वापरलेलं आहे ना पाण्याचे क्षार आहेत ना ते आपल्याला बरोबर तसे दिसतील. मग याला काय करायचं आपल्याला डिकार्बनायझिंग करायचं, क्लीन करायचं. कशाच्या सहाय्यानं? पेट्रोल किंवा डिझेलच्या सहाय्याने. आणि दोन भाग सुद्धा आपल्याला काय करायचे म्हणजे स्वच्छ करायचे. बाहेर काढू आपण त्याला. बाहेर काढल्यानंतर काय करू? वापरतो आपण वाल काढायचा ना आपल्याला. बाहेर वाल काढलेला आहे ना आपण काय करू त्याचे पहिले त्याला काय करू पहिले स्वच्छ करू, बरोबर आहे. ठीक आहे. इंजेक्टर काय करत असते? इंजेक्टर काय करतं? फ्यूल इंजेक्ट करते. डिझेल इंधनाचा फवारा पाहिजे, बरोबर. त्याच्यासाठी कशाचा वापर करतात? इंजेक्टर. म्हणजे डिकार्बनायझिंग करणे म्हणजे त्याला स्वच्छ करायचं, क्लीन करायचं. क्लीन झाला नाही तर ते काम होईल का व्यवस्थित? हा बसणार नाही. क्लीन झाल्याच्या नंतर काय करायचं त्याला? पहिले त्याला काय करायचं? डिझेलच्या सहाय्यानं पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं. वाहन असते, वाहन आपल्याला काढायचे बाहेर. कशासाठी?